चला पंच झाला, खेळाडू मैदानावर गेलेत, पंचांना विनंती असेल चला त्वरित. आपण पाहूया पहिला बॉलर बॉलिंग मार्कवर या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल तेजस. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहूया प्रेम कदम. यावेळेस पहिलाच मोठा फटका जरूर खेळलाय, कव्हरच्या दिशेला बॉल चाललाय, डीप कव्हर मध्ये बॉल मार्गस्थ होत असताना 3 क्षेत्ररक्षक एका बॉलच्या पाठीमागे धावताना हा नजराना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तोपर्यंत प्रेम कदमला मिळतील तब्बल 2 धावा. स्वतःचं आणि संघाचं खातं या ठिकाणी जरूर ओपन करताना पाहायला मिळतोय आपल्याला प्रेम हा फलंदाज. स्ट्राईक एंडवर प्रेम, तर नॉन स्ट्राईक एंडला योगेश लोटनकर पाहायला मिळतो आपल्याला. यावेळेला आपण पाहूया सुरेख असा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न, पण इथं नक्कीच आपण पाहतोय यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न, पण इथं थोडीशी चकवताना दाखवली. यावेळेस टॉपेज लागलाय, टॉपेज जरूर लागलाय, बॉल खाली, क्षेत्ररक्षक हो न कॅच न रन आउट. हताश निराश खेळाडू, निराशाजनक नाराजी व्यक्त करताना हा तळेखार संघ सर्व खेळाडूंच्या नजरा जर पाहिल्यात तर अगदी जमिनीच्या दिशेला खाली झुकताना पाहायला मिळतात. आणि का नको, कारण महत्त्वपूर्ण खेळाडूचा तुम्ही ज्या वेळेस झेल सोडता त्यावेळेस मात्र नक्कीच कुठेतरी आपण एक वेगळ्या दिशेला जात आहोत. कारण प्रेम कदम म्हटलं तर घातक खेळाडू जरूर आपल्याला पाहायला मिळतो. षटकातील पाहूया पुढचा बॉल. यावेळेला मोठा फटका खेळलाय योगेश लोटनकर, गगनचुंबी उडान लंबी, बॉल बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना मिळतील तब्बल 6 धावा. हा येतोय द बिगेस्ट ब्लास्ट षटकार. नऊचा आकडा स्कोर कार्डवर. ही लढाई देखील पॉवरफुल होईल, हा सामना देखील हाय व्होल्टेज होईल, यात तीळ मात्र शंका नाही आहे. पुन्हा एकदा हा 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 योगेश लोटनकर आता मात्र वा जबरदस्त बॅटिंग करताना पहिल्या मॅच मध्ये जरूर एवढी पॉवरफुल बॅटिंग करताना पाहायला मिळाला नाहीये, पण या मॅच मध्ये जरूर दोन्ही फलंदाज पहिल्या मॅच मध्ये थोडेसे फेल झाले होते, पण आता नाहीये सांगतायत. आणखी एक बॅक टू बॅक षटकार. तेजस बॉलिंग मार्कवर या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव फलकावर 15चा आकडा. ओ यावेळेस मात्र पुन्हा एकदा पण हा फटका फसलाय, बॉल खाली, क्षेत्ररक्षक, आणखी एक जेल ड्रॉप होतोय. थोडासा हा जेल हार्ड जरूर होता, पण नक्कीच असे हार्ड झेल देखील टिपले पाहिजे क्रिकेटच्या मैदानात. नाहीये 2 धावा कंप्लीट. पहिल्या षटकाची होते सांगता, पहिलं षटक होतंय समाप्त. पहिल्या षटका अखेर 17 धावा विदाउट लॉस. श्री जोगीरदेव पोस्टाची वडी संघ. देवाच्या बॅटिंगसाठी सुदेश गजानन पडवळ
यांकडून देवाच्या बॅटिंगसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. विनंती असेल आपण या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. टॉस बॉक्सवर देवा. आपल्याला सुदेश गजानन पडवळ यांकडून रोख रक्कम 500 रुपये या ठिकाणी दिले जात आहेत. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय आमचे गजाननजी पडवळ साहेब यांच्या शुभ हस्ते हे 500 रुपये दिले जातील. यावेळेस आपण पाहतोय ऑन साईडला फटका ड्राईव्ह केलाय. सिंगल एक धाव मिळेल. सिंगल एका धावेने 18चा आकडा. बॉलिंग मार्कवर आपल्याला विजयजी घाणेकर पाहायला मिळतील. एक टेनिस क्रिकेटचा सितारा जरूर पाहायला मिळेल, ज्यांना अनेक वेळा या विभागामध्ये ओपन टुर्नामेंटमधून आपण पाहिलंय. अनेक वेळा आम्ही देखील समालोचन केले असा खेळाडू आहे विजयजी घाणेकर. यावेळेस मात्र उछाल पाहायला मिळाली बॉलमध्ये. बाउन्सरने स्वागत केलं जरूर फलंदाज योगेश लोटनकरचं. 18 धावा आतापर्यंत धावफलकावर. तळेखार संघाला पावसाळी रब्बर बॉल धमाक्यामध्ये नागोठणे शहरामध्ये वरवटणे गावामध्ये जरूर पाहिलं होतं मी. यावेळेला मात्र मोठा फटका कॉमेंट्री बॉक्सच्या वरून. टाटा बाय बाय सॅल्यूट शाहिरी मानाचा मुद्रा कॉमेंट्री बॉक्सला योगेश लोटनकर करताना आणखी एक गगनचुंबी उडान लुंबी असा फटका जरूर पाहायला मिळतोय. द बिग षटकार. काय बॅटिंग होते या मॅच मध्ये. योगेश लोटनकर या फलंदाजाची तुफानी फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. जबरदस्त या ठिकाणी बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतोय आपल्याला. षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल विजयजी घाणेकर यांचा. यावेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयास विकेट किपरच्या डोक्यावरून. बॉल मात्र डिक्लेअर झोन मध्ये मार्गस्थ होतोय. सिंगल एक धाव मिळते. सिंगल एका धावेने 25चा आकडा. षटकातील आपण पाहूया पुन्हा एकदा पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला बिग हिट मारण्याचा प्रयत्न पण आता नाहीये. हा देखील बॉल चांगला आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या न्यू डायमंड क्रीडा मंडळाचे सर्व स्वयंसेवक खूप छान असा या ठिकाणी नक्कीच काम पाहतायत आणि खास करून एकाच ठिकाणी बसलेले आहेत. वा, स्वयंसेवक पाहिजे तर असे पाहिजे. वा वा. कारण मी सकाळपासून सांगतो मित्रांनो, स्वयंसेवक म्हटलं तर मैदानाच्या चौफेर आपण बसायचं. प्लीज एका ठिकाणी बसू नका. हे आपल्याला आता देखील या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे. कारण आता ऊन तसं पाहिलं तर कमी झालेलं आहे. ज्या पद्धतीने दुपारी जे कडक ऊन लागत होतं आता लागत नाहीये. कारण 4:15 वाजलेले आहेत. त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतील आमचे भूषणजी पडवळ, सागर पडवळ आणि भूषण पडवळ आणि सागर पडवळ खास सुरतवरून आलेत. भूषण पडवळ गावाला असतात पण सागर पडवळ सुरत करून आलेले. त्याच्यामुळे जरूर मला वाटतं खूप पैशाची थप्पी आणलेली दिसते. कारण सर्व आमचे स्वयंसेवक अगदी त्यांच्या जवळच आहेत उभे. वा, काय नजरानं पाहायला मिळते. आतापर्यंत आपण पाहिलं ना तर 25चा आकडा स्कोर कार्डवर या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर सदा पाहायला मिळेल आपल्याला. तिसरा बॉलर असेल तळेखार संघाकडून बॅटिंग करण्यासाठी जरूर आलाय. इथे देखील आपण पाहिलं ना हे दोन्ही संघ अगदी नित्य नियमाने प्रॅक्टिस मध्ये असणारे संघ आहेत. कारण टेनिस क्रिकेट असू द्या, पावसाळी रबर बॉलचा धमाका असू द्या, हे संघ सातत्याने अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. जर षटकार मारला तर जयेश पडवळ यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस आपण पाहतोय चांगला बॉल हाताळलाय सदा या बॉलरने.
स्वप्नील यांच्याकडून प्रेम कदमच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं त्याची यावेळेस आपण पाहतोय पहिला द बिग हिट प्रेम कदम यावेळेस मात्र लांब 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 जाऊया डबल सिट्रे लांब 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 प्रेम कदमचा षटकार पहिला षटकार येतोय जरूर एक मोठा फटका खेळलाय इथून जरूर आपण पाहिलात ना तर श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी संघ एका मोठा टार्गेट करण्याचा प्रयत्न करेल आतापर्यंत 31 धावा धाव फलकावर सदाचा पुढचा बॉल डाव्या हाताने बॉलिंग करताना उजव्या हाताचा फटका प्रेम कदमचा सेम शॉट पाहायला मिळतोय आणखी एक आपण पाहतोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर द बिगेस्ट ब्लास्ट प्रेम कदमचा उत्तुंग षटकार काय फटकेबाजी आहे पहिल्या मॅच मध्ये मी म्हटलं ना की थोडीशी गाडी फसली होती श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी संघाची पण देवदूत म्हणून धावून आला मनीष जाधव आपल्या टीमला वाचवलं आणि आता प्रेम कदम आणि योगेश लोटणकर सांगतायत की मनीषने आम्हाला वाचवले आता गेम सोडणार नाहीये आता मात्र दिवाळीचे फटाके दोन्ही एंड कडून फुटतायत वा एकावर एक फटाके धडामधूम असा आवाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस पुन्हा एकदा आवाज तर जोरदार आलाय बॉल हवेमध्ये आहे बॉल खाली क्षेत्ररक्षक पोचत नाहीये कारण डीप मिड विकेट वरून धाव जरूर घेतली होती पण इथं मिळतील 2 धावा या 2 धावेने स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचतंय 39 धावांवर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय जर विकेट घेतली तर सागर पडवळ यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल सदाने जर विकेट घेतली तर सागर पडवळ करून 100 रुपये दिले जातील ओ हो यावेळेस मात्र आसमानी टोला जरूर दिलाय बॉल खाली वा क्षेत्ररक्षक उभा टिपलाय जेल संपलाय प्रेम कदमचा खेळ विकेट क्रमांक 1 बॅक टू दी डग आउट नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शुभम कदम येतोय मैदानावर नंबर 3 वर या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल शेवटचा बॉल काय शेवटच्या बॉलवर बिग हिट असेल का अजून एक विकेट घेतला तर सागर पडवळ यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज सदासाठी असेल यावेळेला आपण पाहतो अजून एक विकेट हो रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळते सिंगल 1 धाव टोटल धाव संख्या 40 जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 41 धावांची गरज ती म्हणजे तळेखार संघाला
पहिल्या बॉलमध्ये षटकार मारला तर सागर पडबळे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विजय घाणेकर आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉलर बॉलिंग मार्कवर शुभम कदम. हो पहिलाच बॉल वेलकम स्वागत सुस्वागतम. वाडिश लोंगावच्या डोक्यावरून विजयजी घाणेकर यांचा पहिला षटकार. काय सुरुवात आहे तळेखार संघाकडून देखील. यावेळी आपण पाहता पुन्हा एकदा हो शतरक्षक नाहीये. बॉल आणखी एक्सपेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक विजयजी घाणेकर यांचा दुसरा उत्तुंग षटकार. वा भाई वा. इथून मात्र जशाच तसं उत्तर देण्याचं काम आहे. जसं आपण म्हणतो ना की तुम ठोकोगे ना भैया तो हम भी ठोकते रहेंगे. हे समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख या ठिकाणी बॅटिंगचं प्रदर्शन. हॅट्रिक केली तर भूषण पडवळ यांच्याकडून 300 रुपये आणि दत्ताराम धोंडगे यांच्याकडून 200 रुपये विजयजी घाणेकर यांना देण्यात येतील. यावेळेस मात्र लालच दाखवली जरूर. इथं आपण पाहतोय विकेटचं पतन. विकेट क्रमांक 1 जरूर विजयजी घाणेकर. बॅक टू दी डग आउट. एक चांगली सुरुवात झालेली असताना जरूर शुभम कदमने वापसीची घंटा वाजवली आहे श्री जोगिरदेव पोस्टाची वाडी संघाकडून. आज जरूर जोगिरदेव पोस्टाची वाडी संघाकडून आमचे मित्र दिनेश लोटनकर आपल्याला कुठं पाहायला मिळत नाहीये. ज्यांचा एक टीमला चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद असतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नंबर 3 वर सूरज शेडगे आपल्याला पाहायला मिळतील. नंबर 3 वर बॅटिंग करताना पण ज्या पद्धतीने सुरुवात केली ना विजयजी घाणेकर यांनी, काय ही सुरुवात शेवटपर्यंत अशीच असेल का हा देखील इथं प्रश्नचिन्ह जरूर आहे. कमबॅक तर केलाय शुभम कदमने. पहिला स्ट्रायकर महत्वाचा बॉलर पोस्टाची वाडी टीमचा आहे. 3 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट आपल्याला पाहायला मिळते. षटकातील आपण पाहूया चौथा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतोय वाईड बॉलचा इशारा. वेग जरूर या ठिकाणी पाहायला मिळाला पण वाईड बॉल. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सुमेश महाडिक आपल्याला पाहायला मिळते मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. तर स्क्वेअर लेग अंपायर सूरज जाधव. पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतोय विकेट करण्याचा प्रयत्न. टॉपेज लागलाय. बॉल खाली क्षेत्ररक्षक प्रेम कदम. टिपलाय झेल. संपला इथं फलंदाज सूरजचा खेळ. आणखी एक धक्का, आणखी एक शॉक लागलाय तळेखार संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय कैलाश मैदानाच्या आतमध्ये नंबर 4 वर. काय वापसी केली शुभम कदमने. वा भाई वा. सुरुवातीच्या 2 बॉलवर श्री जोगिरदेव पोस्टाची वाडी संघ थोडासा चिंतेत होता की शुभम हे काय करतोय, पण आता नाहीये. शुभमने सांगितलंय थांबा मी वेळ जरूर आणणार आणि वेळ आणली मैदानामध्ये. 4 चेंडू षटकातील 12 धावा खर्च केल्यात. 2 विकेट आपल्या नावावर जरूर आहेत. 4 चेंडू हाताळलेत आतापर्यंत. 5वा बॉल शुभम कदमचा. ओ हो यावेळेस मात्र कॉट अँड बोल्ड. कैलास आया राम और गया राम. आता येतो काय आणि लगेच जातोय काय ही स्थिती मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. कारण हे सिच्युएशन फार वेगळं झालंय. कधी कधी आपण पाहतो ना की लग्नाच्या सीझन मध्ये एखादा मित्र पत्रिका वाटायला येतो आपल्या घरी
आपल्या हातात पत्रिका देतं, आपण त्याला म्हणतो अरे थांब यार पाणी तरी पिऊन जा, जेवून जा, पण तो सांगतो नाहीये भरपूर पत्रिका वाटायचे आहेत, तो लगेच निघून जातो. तशा पद्धतीचा इथं आयाराम और गायाराम, आला काय आणि मैदानाच्या बाहेर चाललाय काय, अशी स्थिती पाहायला मिळते आपल्याला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. सिद्धू येतोय नंबर 5 वर. पण मला हे समीकरण काहीच समजत नाही या तळेकर संघाचा. प्रत्येक फलंदाज येतोय, मोठे फटके बिगिट मारण्याचा प्रयत्न, त्याच्यात विकेट जाते. कारण विजयजी घाणेकर यांनी सुरुवात तर चांगली दमदार केली आहे, पण इथं स्ट्राईकला थोडीशी स्ट्राईक रोटेट करावी लागणार आहे. सिंगल डबलने थोडासा गेम चालवावा लागणार आहे, कारण अजून षटकं बाकी आहेत. थोडीशी वेगळी रणनीती पाहायला मिळते, वेगळा क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि त्याचा प्रॉफिट, त्याचा बेनिफिट जरूर शुभम कदम आणि त्याच्या टीमला मिळतोय, हे नक्कीच आपण म्हणू शकतो. आतापर्यंत त्याच्या नावावर 3 विकेट, अजूनही 1 चेंडू बाकी. हा हॅट्रिकचा बॉल असेल काय? हॅट्रिक केली तर बोलण्याच्या अगोदरच या ठिकाणी जरूर डॉट बॉलची सांगता. अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहतोय धाव फलकावर धावा, टोटल 13 धावा. पहिलं विकेट होतंय समाप्त. जवळजवळ आपण पाहिलं तर 3 गडी बाद केलेत, म्हणजे 13 धावा 3 गडी बाद. हे समीकरण नक्कीच आपण पाहतोय तळेखार संघाचं. प्रेम कदमनी जर हॅट्रिक केली तर सन्माननीय आदरणीय आमचे राजू जाधव, माफ करा राजू दळवी यांकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. इथून मात्र खरंच इथून तळेखार संघ कशा पद्धतीने खेळेल, कारण टोटल आपण पाहिलं ना तर 41 धावांची गरज आहे आणि त्या 41 धावामध्ये 13 धावा बनलेल्या आहेत. हॅट्रिक नाही झाली, ओव्हर हॅट्रिक झालेली आहे ती. यावेळेला आपण पाहतो आवाज तर आलाय कडक, काय इथं कॅच कडक आहे. वा भाई वा. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला टिपलाय झेल, संपला इथं खेळ. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मला वाटतं मनीष जाधव पुन्हा आडवा आलाय. ज्या मनीष जाधवने पहिली मॅच खेळत असताना टीमला वाचवलं, अन्यथा या वेळेला जर पाहिलं ना तर पोस्टाची वाडी संघ या वेळेला घरी आपल्याला पाहायला मिळाला असता. पण पहिल्या मॅच मध्ये तो हिरो झाला आणि आता देखील आडवा आलाय बॅटरच्या. आणखी एक फलंदाज चाललाय घरी तंबूच्या आश्रयाखाली. नवीन बॅटर येतोय समित मैदानाच्या आतमध्ये. एका क्षणाला वाटलं होतं विजयजी घाणेकर यांची ती सुरुवात, आक्रमक 2 षटकार. त्यावेळेस मात्र प्रेक्षकांनी मनामध्ये हेरलं होतं, जाणलं होतं की तळेखार संघ देखील टफ फाईट ही मॅच खेळेल. पण नाही मित्रांनो, हा क्रिकेटचा खेळ आहे. इथं शेवटच्या क्षणापर्यंत आणि बॉलपर्यंत आपण काहीच सांगू शकत नाहीये, हे स्पष्ट झालं या मॅच मध्ये. या वेळेला डायरेक्ट बॅटवर त्याचा फायदा जरूर घेतलाय. ओ हो, प्रयत्नांना सलाम करावा लागेल. जरूर या ठिकाणी हनुमान उडी आपल्याला पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय निशांत पाहायला मिळाला. सेव्ह करण्याचा विचार केला होता, धावा पण नाहीये. बॉलने दिला धोका, इथं षटकार येतोय. 6 धावेने 10 बॉल 22 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. 10-22 ची मॅच, म्हणजे अजूनही सांगता येत नाहीये या मॅच मध्ये काय होईल. प्रेम कदमचा बॉल आडव्या बॅटने यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा निशान बॉल खाली वेगाने आलाय. स्क्वेअर लेग झोन मध्ये बॉल फेकेपर्यंत 2 धावा मिळतील. या 2 धावेने पुन्हा इथं धावसंख्येमध्ये बदलाव पाहायला मिळतोय आपल्याला. 21. आता जर पाहिलं ना अजूनही 9 चेंडू 20 धावांची गरज जिंकण्यासाठी. अतिशय हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल आपल्याला. यावेळेस आपण पाहतोय बॅकफुट जाऊन चेंडूला कट केलाय, पॉइंट रिझन. तसेच आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन मधून चेंडू फरार. धावा तिकडे मिळतील 2 धावा. 2 धावा.
2 धावेने आपण पाहूया धावफलकावर धावा आतापर्यंत 23 धावा धावफलकावर. सन्माननीय आदरणीय आपल्या विभागातील सुप्रसिद्ध भजनी बुवा राजू बुवा दळवी सावरवाडी गावचे सुपुत्र यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्याकडून जरूर शुभम काय पाहिजे बॉल द्या विनंती असेल आयोजकांना बॉल द्या. शुभम कदमने जी ओव्हर हॅट्रिक केली त्याच्यासाठी राजू बुवा दळवी यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. ज्याने आमचा देखील मान सन्मान केला राजू बुवानी, खास करून आम्हाला देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज एक समालोचक म्हणून आणि अनेक वेळा देत असतात आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. कारण मी सकाळपासून सांगतो ना, हा विभाग म्हटला तर एक समालोचक म्हणून माझ्यावर अगदी नित्यनेमाने प्रेम करणारा असा हा कुडली विभाग सुतारवाडी विभाग आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच कुडली गावामध्ये भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची ही टुर्नामेंट नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आता इथून अगदी माझा आवाज अगदी पाऊस पडेपर्यंत आपल्याला या विभागामध्ये ऐकायला मिळतो. यावेळेस मात्र मोठा फटका योगेश लोटणकर. हा योगेश लोटणकर यांच्या डोक्याच्या वरून चेंडू झालाय फरार. जरूर काऊ कॉर्नर रिजनला चिरून मात्र मिळतील 6 धावा. षटकार 6 धावेने 29 चा आकडा. हा काय होणार आहे मॅच मध्ये. वा भाई वा. तळेकर संघ अजूनही जर पाहिलं तर नंबर 5-6 खेळाडू देखील धुमशान धिंगाणा राडा मैदानामध्ये घालतायत. असं वाटलं होतं एका क्षणाला की बॅटिंग लाईन संपली की काय, पण नाहीये. बॅटिंग लाईन बाकी. चापट शॉट पॉइंट रिजनला. हा बॉल मात्र सरळ चाललाय त्या ठिकाणी. आणखी एक धमाकेदार शानदार दर्जेदार चौकार. 29 आणि 4 33 धावा स्कोर कार्डवर. जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज अजूनही तळेखार संघाला. 6-8 33. सहा बॉल 8 धावांची गरज जिंकण्यासाठी. हा टेनिस क्रिकेटचा थरार म्हटलात ना तर कितीही डोक्यावर ऊन असू द्या, कितीही आता थंडीचे दिवस असू द्या, कितीही अधूनमधून अवकाळी पाऊस पडू द्या, आम्ही मात्र क्रिकेट खेळणारच. प्रत्येक क्रिकेटर दाखवत असतात. कारण मी मगाशी देखील म्हटलं, आता जर आपण पाहिलं तर आताचा पाऊस आपण पाहिला तर मागच्या 15 दिवसापूर्वी देखील विचार केला तर पाऊस पडत होता. मैदान हे बनवायचं कसं हा प्रश्न पडला होता आयोजकांना, पण तदनंतर पाऊस थांबला आणि खऱ्या अर्थानं हे सुंदर असं मैदान आपल्या समोर जरूर आयोजकांनी करून दिलेलं आहे. तळेखार संघ जिंकला तर दत्ताराम धोंडगे यांच्याकडून 300 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बॉलिंग मार्कवर बदलाव झालाय. सुजल आलाय बॉलिंग मार्कवर. श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी संघाकडून 6 बॉल 8 धावांची गरज. पहिलाच बॉल यावेळेस एका लेफ्ट हँड मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न प्रेम कदमचा असफल. पहिल्या बॉलवर सिंगल 1 धाव. 5 चेंडू 7 धावांची गरज. आयोजकांचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, म्हणजे 5 बॉल मध्ये तळेखार संघाला 7 धावा करायच्याच आहेत. 5 बॉल 7 धावा. 7-5 5-7. हे कबड्डीमध्ये कधी कधी आकडा हा पाहायला मिळतोय. 5-7 ची मॅच असं जरूर सांगितलं जातो. यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका खेळलाय. जरूर कव्हरच्या डोक्यावर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर आला. डीप एक्स्ट्रा कव्हरचा आडवा. बॉलची फेकी होईपर्यंत 2 धावा. 4 चेंडू 5 धावांची गरज. 4 बॉल 5 धावा हे समीकरण. श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी तळेखार यांच्यामध्ये जुगलबंदी, यांच्यामध्ये लढाई. एक द बिगेस्ट मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. षटकातील पाहूया पुढचा बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल हाताला. रनआउटचा चान्स.
असं वाटत होतं एका क्षणाला की डायरेक्ट हिट विकेट, पण क्षेत्ररक्षकाने विचार केला जर हा बॉल स्टंपला लागला नाही ते एक्स्ट्रा धावा जातील, त्याच्यामुळे एकच धाव. 3 बॉल बाकी, 4 धावांची गरज. काय मॅच आहे वा. 3 बॉल 4 धावा. अंडर प्रेशर जरूर आहे. ओ यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा हा 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 सिंगल सिंगल सिंगल. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे आपण पाहिलात ना योगेश लोटनकर यांचा या मैदानामध्ये आवाज जोर जोरात येतोय. आणि का नको, कारण प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या गावचा संघ जिंकावा. कारण मी नेहमीच सांगतो ना की आज नाही पैशासाठी नाही आमच्या भावासाठी, अरे आम्ही तर क्रिकेट खेळतो फक्त आणि फक्त आमच्या गावासाठी. हा गावचा क्रिकेट आहे, हा ग्रामीण क्रिकेट आहे. जरूर पाहायला मिळते इथं ट्रॉफीला महत्त्व दिलं जातं. कारण ज्या पद्धतीने आज जर पाहिलं ना न्यू डायमंड क्रीडा मंडळ पूर्व कुडली या आयोजकांकडून ज्या ट्रॉफ्या देखील आपल्याला शानदार आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय आकर्षक ट्रॉफ्यांचं आयोजन केलं आहे आणि खास करून या ट्रॉफ्यासाठी लढताना झगडताना पाहायला मिळतात प्रत्येक क्रिकेटर. अतिशय हाय व्होल्टेज सामना आहे. आता जर पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू बाकी, 3 धावांची गरज. पुन्हा ऐका स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. यावेळेस मला वाटतं आणखी हो हो एकच धाव, एकच धाव. काय बॉलिंग आहे वा. ही बॉलिंग जर आवडली असेल ना तर मित्रांनो जरूर टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. काय बॉलिंग केले वा सुजल वा. 5 चेंडू फेकलेत आणि अतिशय दर्जेदार 5 चेंडू फेकलेत. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत जर पाहिलत ना तर त्यांनी धावा ज्या खर्च केल्यात ना त्या 5 धावा खर्च केल्यात. माफ करा 6 धावा खर्च केल्यात. म्हणजे इथून एका बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. काय होईल हा सामना श्री धावीर तळवली आणि पाली संघासारखा तर होणार नाही ना. त्या सामन्याची आठवण येते जो दुपारी अगदी 12:30च्या दरम्यान सामना सुरू झाला होता आणि एका धावेसाठी पाली संघाला हे मैदान सोडावं लागलंय. शेवटचा बॉल हो 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 शेवटचा बॉल. 1 धाव कंप्लीट आणि इथं दुसरी धाव बनणार नाही. ओ सेम बघा मी म्हटलं ना तोच सामना झाला जसा श्री धावीर तळवली आणि पाली झाला तसाच सामना. जवळ घास घशामध्ये घातला होता पण तो घास खेचून काढलाय. श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी वा हिरो वा. सुजलचं कौतुक करावं लागेल. काय बॉलिंग केली सुजलनी. 6 बॉल मध्ये 8 धावा देखील करू दिला नाहीये तळेखार संघाला. सुजलच्या या बॉलिंग साठी सन्माननीय आदरणीय आमच्या विभागाचे सुप्रसिद्ध भजनीबुवा राजूबुवा दळवी यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज. काय बॉलिंग केले वा. त्याचप्रमाणे सचिनजी पडवळ आमच्या न्यू डायमंड क्रीडा मंडळाचे सन्माननीय सभासद यांच्याकडून देखील या बॉलिंग साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे खास सुजलसाठी. काय बॉलिंग केले 5. शेवटी जर पाहिलं तर 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज असताना तळेखार संघाला ह्या धावा बनवता आल्या नाहीयेत. काय मॅच झाले काय सामना झालाय वा. असा श्री धावीर तळवली संघ जिंकला आणि तो आतापर्यंत या स्पर्धेमध्ये टिकून आहे. पाली संघाला घरी जावं लागलं कंपल्सरी चेसिंग मुले आणि आज घरी जावं लागतंय, मैदान सोडावं लागतंय. बॅड लक हार्ड लक जरूर झालाय तळेखार संघाचं. चला टॉस साठी आता या जोगीरदेव पोस्टाची वाडी संघ आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच द हिरो सुजल मॅन ऑफ द मॅच. कारण का नको ही ट्रॉफी द्यायला. जी मॅच गमावलेली या खेळाडूनं जरूर पुन्हा एकदा वाचवले आपल्या टीमला. पहिल्या मॅच मध्ये मनीष जाधवनं आणि दुसऱ्या मॅच मध्ये पाहिलं तर सुजल या नावाने वाचवलं टीमला. वा वा.
विजयजी घाणेकर आपल्यासाठी 200 रुपये आलेत ते घेऊन जा आपण प्लीज. कॅमेरामॅनला विनंती असेल टॉस बॉक्सवर थोडासा कॅमेरा आपण मूव्ह करायचा आहे. ओके धन्यवाद कॅमेरामॅन. कॅमेरामॅन साठी काम पाहतात आमचे देवीन सिनकर. प्रेम सुजलचं आडनाव काय? सुजलचं परब. सुजल परब. वा भाई वा, काय बॉलिंग केली सुजल परबने. जबरदस्त या ठिकाणी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली त्याची. काय टप्पा होता, काय टप्पा होता. 8 धावा देखील त्याने बनवून दिल्या नाहीयेत.